मुंढवा जमीन खरेदी प्रकरणामध्ये नोंदणी मुद्रांक विभागात आज सुनावणी पार पडली। पार्थ पवारांच्या संदर्भातलं हे सगळं प्रकरण आहे। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला 21 कोटी मुद्रांक शुल्क भरण्याची नोटीस दिलेली आहे। जेडीआर संतोष हिंगाणे यांच्या समोर सुनावणी पार पडली। आम्ही सुनावणी दरम्यान आमचं मत मांडलं असं वकिलांनी म्हटलं। जेडीआर संतोष हिंगाणे यांच्या समोर चौकशी जी आहे, सुनावणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि वकील आपल्या सोबत आहेत। सर, तुमचं नाव काय आणि सांगा की काय नेमकं? वी कॅनॉट मेन्शन एनिथिंग राईट नाउ. इट्स ऑलरेडी तुम्ही मीडिया कंपनीचेच वकील आहात? मीडिया मार्फत आहोत. काय नाव आपलं? ॲडव्होकेट प्रणव पाटील. काय नेमका सुनावणी कशा संदर्भातली सुनावणी? नोटिसेस इश्यू झालेले स्टॅम्प ॲक्टच्या संदर्भात, त्याच्या संदर्भात आम्ही आमचं लेखी म्हणणं दिलेलं आहे. तुम्ही जी स्टॅम्प ड्युटी बुडवलेली आहे ती भरली आहे, भरायची आहे, त्या संदर्भात काही चर्चा? त्याच्या संदर्भात आता लेखी म्हणणं असतं. दर इज अ प्रोसिजर विच इज लेट डाऊन. त्या प्रोसिजरच्या अनुषंगाने आम्ही आमचं म्हणणं मांडलेलं आहे रेकॉर्डवरती. आता जी ऑर्डर येईल ती ऑर्डर आम्ही फॉलो. अधिकाऱ्यांचं काय म्हणणं होतं, काय म्हणाले? इट इज सबज्युडाइज ना, इट इज कॉन्फिडेन्शियल राईट ना. पण जे 21 कोटी तुम्हाला भरायला लावले ते भरणार आहात का तुम्ही किंवा मीडिया कंपनी? नाही, दर इज अ प्रोसिजर विच इज लेट डाऊन. लेट द प्रोसिजर फॉलो. लेट द लॉ टेक इट्स ओन ड्यू कोर्स. जे काय प्रोसिजर आहे, विजय पाटील चौकशीला हजर राहिले होते यापूर्वी? हो, मागच्या तारखेला हजर राहिलेलं आहे. इथे संतोष हिंगाणे सर हो आणि पोलिसांमध्ये ते. हो. त्यांचं काय म्हणणं आहे? ते म्हणतात का दोषी आहेत, निर्दोष आहेत? त्यांनी काय बाजू मांडली? सबज्युडाइज ना, कोर्ट ठरवणार कोण दोषी आहे कोण निर्दोष आहे. पण या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं, ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडतायत त्याच्याबद्दल दिग्विजय पाटील यांचे वकील म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? इट इज ऑल सबज्युडाइज राईट नाउ. वी आर अपियरिंग बिफोर द कन्सर्न कोर्ट. जे काय कोर्टाचा निकाल राहील त्या अनुषंगाने विल कम्प्लाय विथ इट. पोलिसांसमोर दिग्विजय पाटील गेले होते, तिथे काय नेमकी सुनावणी झाली? त्यांनी काय मुद्दे मांडले दिग्विजय पाटला किंवा तुम्ही त्यांच्या वकिलांच्या? आय वॉज नॉट देअर. आपण बघतोय की दिग्विजय पाटील यांचे हे वकील आहेत, मीडिया कंपनीचे हे वकील आहेत, जे आता जेडीआर संतोष हिंगाणे यांच्या समोर चौकशीसाठी हजर राहिलेले होते आणि त्यांनी जी बाजू आहे ती त्या ठिकाणी मांडलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित, ज्ञानेश्वर चौकमत, पुढारी न्यूज.